हे सगळे भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी आहेत। जो ज्याच्या गाडीमध्ये पैसे सापडले गेले तो भारतीय जनता पक्षाचा देवगडचा तालुका अध्यक्ष महेश नारकर, त्याच्या गाडीमध्ये पैसे पकडले गेले। ते पोलिसांनी पकडले, स्पेशल स्क्वॉडने। आणि ती केस दाबण्यासाठी जो आला होता तो उपाध्यक्ष भारतीय जनता पक्ष मालवण, तो केस दाबायला आला होता। आणि कसं तरी त्या व्हिडिओमध्ये असंही आलं आहे की पैसे बाजूला करा, आरोपींना सोडून द्या, काय ठेवलं आहे वगैरे वगैरे। तुम्हाला ह्याच्यावरून कळलं असेल की काय चाललं आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यात। जो मी आरोप करत होतो तो आज पोलिसांनीच सिद्ध करून दाखवला, पण त्याच्यावरती कसली ॲक्शन घेतलेली नाही। नाही ना, मला बघा काय कारवाई होणार, मला त्याच्यामध्ये इंटरेस्ट आहे। कारवाई होणार, तुम्ही कारवाई करणार माझ्यावर? सर असं नाही आहे माझं। अहो परवा तर झालं ना, जगताप साहेब समोर होते। काय जगताप साहेब सांगा ना, माझ्यावर तुम्ही काय काय कलम लावलीत? सार्वजनिक ठिकाणी शांतता भंग करण्याचा आरोप माझ्यावर टाकला। मी एका घरात होतो, सार्वजनिक ठिकाण कुठे होतं? बोला ना साहेब, माझं काय चुकतंय मला तुम्ही सांगा। मी जगताप साहेबांनी म्हटलं, आपल्यालाही म्हणतो, तेच मी तुम्हाला सांगतो की साहेब बघा, आमच्या तुमच्याकडे अपेक्षा आहेत। आम्ही कुठे जाणार आहेत? हो सर, न्याय मागायला तुमच्याकडेच येणार आम्ही। सर तुमचा अपेक्षा भंग होऊ देणार नाही सर। मी आपल्याला शाश्वती झालेला आहे माझा 2 सर, दिवसापूर्वी। मी तुम्हाला शाश्वती देतो। माझा 2 दिवसापूर्वीच झालेला आज आहे। जो इन्सिडेंट घडलाय त्याची माझा 2 दिवसापूर्वीच अपेक्षा हे काय जो काय भंग आहे, अपेक्षा भंग झालेला आहे। म्हणून तुम्ही मला प्लीज कृपया करून काय सांगू नका। मी थांबलोय ना, मी कुठे तुमच्या कुठल्या इन्क्वायरीमध्ये कुठेतरी तुम्हाला इंटरफेअर करतोय? आम्ही म्हटलं नाही सर असं। मी गपचूप आमचा थांबलोय, गव्हर्नमेंट प्रॉपर्टी आहे। मी जितका वेळ तुम्ही थांबू शकता तितका वेळ मी थांबू शकतो। सर आमची ड्युटीच आहे, आम्हाला थांबणंच आहे सर। माझी पण ड्युटी आहे। मी कारवाई करतो। मला तुम्ही काय कारवाई करताय त्याच्याशी माझं काय घेणं देणं नाही। कारवाई काय झाली ह्याच्याशी माझं घेणं देणं आहे। घालायचा आणि तो त्याला वाचवायला येतो, तो काय म्हणतो, अरे कशाला पकडले हे लोकांना, चला पैसे बाजूला करा, हे लोकांना जाऊ द्या। साहेब हे बरोबर नाही ना। हे कोण, हे लोक मालक झाले का काय? मालक आम्ही ठेवतो हे त्यांचा विश्वास हो, त्यांना पाहिजे म्हणून बाकी काय नाही का हे साहेब बाहेर गेलं तर कितीला पडेल?